धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील बसस्थानकातील खळबळजनक घटना। महाराष्ट्र शासन टाटा सुमो गाडी क्रमांक MH06S9169 ही महाराष्ट्र शासनाची टाटा सुमो गाडी खाजगी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आलेली असून सदरील अधिकाऱ्याच्या गाडीचा इन्शुरन्स आणि PUC संपली असून तरीही बेजबाबदारपणाने रस्त्यावर धावत असते। यास जबाबदार कोण? जुन्या म्हणीसारखं झालं, ज्ञान सांगे लोकाला आणि सेंबूड आपल्या नाकाला। या जिल्ह्याचे पालकमंत्री या बाबीकडे लक्ष देतील काय? ही आहे येरमाळा बसस्थानक। आई येडेश्वरीच्या देवस्थानामुळे इथे खूपच गर्दी असते, त्यामुळे 272 पेक्षा जास्त फेऱ्या या ठिकाणी महामंडळांच्या बसेसच्या होतात। या चित्रामध्ये जी आपण सुमो गाडी पाहत आहोत ही महाराष्ट्र शासनाची टाटा सुमो गाडी आहे। याचा नंबर MH2506S9169। सदरील वाहन महामंडळाने पत्र दिल्यानंतर हे खाजगी वाहनांवरती कारवाई करण्यासाठी आलेली टाटा सुमो गाडी आहे। सदरील वाहनाचा विमा 31 मार्च 2023 रोजी संपला। याची PUC 7 सप्टेंबर 2025 रोजी संपलेली आहे। तरीसुद्धा बेजबाबदारपणाने सदरील हे वाहन या ठिकाणी या रस्त्यावरती धावते हे आपण चित्रामध्ये पाहत आहोत। सदरील चित्रामध्ये बसलेले जे ड्रायव्हर साहेब आहेत त्यांना कुठलाही सीट बेल्ट नाही। ते स्वतः वाहतुकीचे कुठलेही नियम पाळत नाहीत, परंतु खाजगी वाहतुकीवर मात्र सर्व बाबी कागदपत्र तपासणी करतात आणि स्वतः मात्र कुठलीही कागदपत्र परिपूर्ण नसताना त्यांचे वाहन रस्त्यावर धावत असते। आता यांच्यावर कारवाई कोण करणार? येरमाळा बसस्थानकामध्ये पहिल्यापासूनच सुविधांचा अभाव। भारतीय मोटार वाहन कायदा मोटर व्हेकल ॲक्ट सेक्शन 122 नुसार या बसस्थानकामध्ये सुलभ शौचालय सोय 6 दिवसापासून बंद आहे। अधिकृत वाहनतळ या ठिकाणी नाही, म्हणजेच पार्किंगची व्यवस्था। पिण्याचे पाणी स्वच्छ आणि निर्मळ मोफत स्वरूपात मिळत नाही, त्यामुळे प्रवाशांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागते। घाणीचे साम्राज्य, दुर्गंधीने श्वास घेण्यात त्रास होतो। महामंडळे येरमाळा बसस्थानकात भाडे करारावर असल्याकारणाने त्या ठिकाणी रसवंती व सलून हे 2 दुकानं आहेत, त्यामुळे या ठिकाणी ग्राहक मोटरसायकल व इतर वाहनांवर येतात। त्यांच्यावरही काल दंडात्मक कारवाई करण्यात आली। बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी जमीन मालकीची असणे किंवा भाडे तत्त्वावर असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर बसस्थानक समोरील बाजूस बांधकाम करण्यास मनाई असते। मग समोरील 200 मीटर परिसर हा अतिक्रमणामुळे झाकून गेला आहे, बसस्थानक दिसत नाही, यावर कारवाई होणार का? मुळातच बसस्थानक जागेचा मूळ मालक व परिवहन महामंडळ यांचा पहिला जागेचा वाद सुरू आहे। बसस्थानकांचा कोर्टामध्ये वाद चालू असल्यामुळे नेमकं या बसस्थानकाचा मालक कोण हे निश्चित झालेले नाही। येरमाळा बसस्थानकाची मालकी की भाडेपट्टा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना इतरावर कारवाई करण्याचा अधिकार आहे काय? हायवे नंबर 5448C यावर कायमस्वरूपी बांधकामे, अतिक्रमणे, अनधिकृत थांबणे वाहनांना सक्त मनाई आहे। त्यासाठी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग यांची परवाने घेणे आवश्यक असतात। एवढे सगळे नियम असूनही सर्व नियम धाब्यावर ठेवून मात्र खाजगी वाहतुकीलाच या ठिकाणी फक्त का पाहिलं जातंय, याकडे मात्र सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे। येरमाळा परिसरात 40 गाव असून या बसस्थानकापासून त्या गावात जाण्यासाठी एकही वेळेस गाडी जात नाही। त्यांची सोय महामंडळ करणार आहे का? ज्या गावांना एकच वेळेस बसची सोय आहे त्यांना रात्री नेऊन महामंडळाच्या बसेस सोडणार आहेत का? असे विविध प्रश्न रात्री अपरात्री ज्यावेळेस गाडी नसते त्यावेळेस परिवहन महामंडळ त्यांच्या बसेस त्या गावापर्यंत त्यांना नेऊन सोडणार आहे का? अशा विविध प्रश्नांना
ऊत आला आहे। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें